आम्ही सुद्धा सोडली आमदारकी. असं काही नसतं. प्रारब्धाला हात ठोका. शेवटी नशिबात असेल तर गोकुळ गीतेंना याच्यापेक्षाही मोठं पद चालून येऊ शकतं. वेट अँड वॉच. आपल्या नशिबात नसेल तर ते मिळत नाही. आता आमची बाजू इकडे भक्कम होती, पण आम्हालाही सोडावं लागलं. मग आम्ही याच गोष्टीवर विचार करून घेतला की जगदंबेच्या मनात काही नसेल म्हणून आम्हाला हे मिळालं नाही. जळगावच्या जागेवर आपण जी माघार झालेली आहे शिवसेनेची, यात काही अटी शर्ती राहणार आहे का आपल्या पुढच्या काळात? कसल्या अटी आणि कसल्या शर्ती? बचेगा नर तो बांधेगा घर. जय जय महाराज. या सर्व मागण्यांमध्ये कुठेतरी शिवसेना जी आहे ती भाजपवर आपण ज्याला म्हणतो की प्रेशर क्रिएट करण्यामध्ये यशस्वी झालं असं बोललं जातं विधान परिषद निवडणुकीच्या प्रेशर नाहीये. पक्षाची भूमिका आणि पक्षाच्या गोष्टी काही कराव्या लागतात. कोण कोणाचं प्रेशर नसते, पण शेवटी आपल्या पक्षाची बाजू चांगली राहावी हा प्रयत्न नेत्यांनी केला पाहिजे. तो आम्ही केलेला आहे. भाजप कायम अग्रेसिव्ह असते, परंतु या ठिकाणी पहिल्यांदा असं झालं की जिल्ह्यामध्ये शिंदे गट कुठेतरी भाजपाला आपण ज्याला नाही नाही, आम्ही अग्रेसिव्ह नाही राहिलो. पक्षाच्या भूमिकेशी ठाम राहिलो. जर आम्हाला सगळीकडे जे वेगळं वेगळं चित्र दिसत होतं, आम्ही बी म्हटलं मग आम्ही का मागं राहावं. याचा अर्थ आम्ही ताठर होतो असं नाहीये. आमच्या पक्षाच्या बाजूला नेहमी पडू द्यायचं नाही, धीमी पडू द्यायचं नाही.